चुनाभट्टी बबन शेठ क्वारी ह्या ठिकाणी आलेले आहे। आता वाजलेले आहेत 8:45। ह्या ठिकाणी मी आल्यानंतर सगळा परिसर बघितला, असं वाटतंय की मी गावाकडेच आलेली आहे। हे शहर असल्यासारखीची सुद्धा फिलिंग येत नाहीये, कारण शहरामध्ये मूलभूत गरजा तरी मिळतात असं ऐकलं होतं, पण आता ह्या उलट परिस्थिती झाली की गावाकडे मूलभूत गरजांची सोय होते आणि आपल्या शहराकडे मूलभूत गरजा मिळत नाही। इथे पाण्याची व्यवस्था नाही, ना हॉस्पिटलची व्यवस्था नाही, ना शिक्षणाची व्यवस्था नाही, ना ह्या गटार सुद्धा बांधून दिलेले आहेत की ज्याच्यामुळे त्या गटारांची पण व्यवस्थित सोय केलेली आहे। हे तुम्ही आता सगळं बघा। आणि ह्या ठिकाणी आपला समाज बांधव शिक्षणापासून वंचित राहिला, त्याचं एक परफेक्ट उदाहरण मी म्हणून तुम्हाला दाखवते। ह्या ठिकाणी ही अंगणवाडी आहे, ज्या ठिकाणी आपल्याला शिक्षण हे माहेरघर म्हणलं जातं। हे शिक्षणाचं माहेरघर बघा, त्याची परिस्थिती बघा तुम्हाला कशी झालेली आहे। ही परिस्थिती अशा पद्धतीने झालेली आहे की इथं मुलांना शिक्षण म्हणजे शिक्षण सुद्धा घेता येत नाही, म्हणजे ह्याला काय म्हणावं, विकास म्हणायचं की भकास म्हणायचं। ती पूर्ण तुम्ही अंगणवाडी बघा, ह्या अशा पद्धतीची ही अंगणवाडी आहे, म्हणजे शाळेची ही बँच अशी लावून ठेवली तिथं काहीच नाही। आता हे सगळं बघते, मला खरंच खूप आश्चर्य झालेलं आणि मला खूप असा धक्का बसलेला आहे। मला खरंच खूप वाईट वाटतंय की काय 5 वर्षामध्ये काय विकास केलेला आहे। विकासाच्या नावाखाली भकासच आहे हा म्हणायला काही हरकत नाही, पण ही सत्य परिस्थिती आज मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे। माझा जरी प्रभाग क्रमांक 20 एरिया असला तरी मी हा सगळा एरिया पिंजून काढलेला आहे आणि मी सगळा एरिया पिंजून काढणार आहे। प्रत्येक समस्या मला जाणून घ्यायच्या, म्हणून मी आज संध्याकाळची वेळ झाली तरी मी आपल्या बांधवांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी इथं आलेली आहे। तुम्हीच बघा आणि विचार करा, आणि ह्यावेळेस मतदान करताना योग्य मतदान कसं करायचं आणि कोणत्या उमेदवार करायचं हे तुमच्या हातात आहे। ही दृश्य बघून घ्या, ही दृश्य खरंच खूप विचलित करणारी दृश्य आहेत। मला ह्या पुढे मी खरंच निशब्द आहे, म्हणजे विकास मला बोलू की नाही हा शब्द, म्हणजे मी खूप निशब्द झालेली आहे गोष्टीला, म्हणजे माझ्याकडे बोलण्यासाठी सुद्धा शब्द नाही। कृपया करून आपल्या बांधवांचं नुकसान करू नका। ह्या लहान मुलांचं भवितव्य पुढच्या शिक्षणावरती आहे। लहान मुलं जर शिक्षणापासून वंचित राहिले तर खरंच आपला समाज पुढे जाणार नाही, घडणारच नाही आपला समाज। म्हणून कळकळीची विनंती करते की यावेळेस योग्य उमेदवाराला मतदान करा आणि आपलं बहुमूल्य मत द्या।